राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीत समावेश। मनसेचे 3 नेते आणि फडणवीसांमधील गुप्त बैठकीनंतर 3 पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 8 ते 10 दिवसात बैठक। लवकरच युती संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता। कर्जाचा हप्ता कमी होणार की नाही, रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची प्रतीक्षा। थोड्याच वेळात आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज ईडी चौकशीला जाणार नाहीत। रोहित पवारांचे वकील ईडीला कागदपत्र सोपवणार। यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची आज श्वेतपत्रिका। दोन्ही सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः मांडणार लेखाजोखा। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव बहाल। राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता, तर मेरिटनुसारच निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव। आज दुपारी सुनावणी। संपत्ती संदर्भात 7 वेळा चौकशीनंतर गुन्हा दाखल। दोन वर्षात माडीवरून खाली नाही आला तर दाढी कशी खेचणार? कोकण दौऱ्यात ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत आणि सत्कार होणार। राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून 3ऱ्या टर्मचा एल्गार, तर भाषणातून नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका। कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाकडून समन्स। येत्या 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर। राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अंमलबजावणी। सोशल मीडिया फॅक्ट चेक युनिट संदर्भात कॉमेडियन कुणाल कामराची हायकोर्टात याचिका। 2 न्यायमूर्तींच्या निकालाच्या मतभिन्नतेवर आज सुनावणी। पुण्यापाठोपाठ नागपुरातही सराईत गुन्हेगारांची पोलीस परेड। नागपूर शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल ॲक्शन मोडवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।